दोन्ही संघाचं उत्कृष्ट असं प्लॅनिंग करून मैदानामध्ये उतरलेत. उत्कृष्ट असं कटोरेला पण तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण संदीप भाऊंकडून. आणि हा एक कटावलेला चेंडू बघूया. एक धाव तर पूर्ण. एक धावाची चावल संख्या वाढते 1. आणि हा डेड बॉल काय बोलावं लागेल. हा एक डेड बॉल. थोडं काही फिल्डिंग मध्ये सुधारणा करताना उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू त्यावेळी उत्कृष्ट अशी झेल झाली अतुल यादव कडून. हा पहिला मोहरा गमावलाय अर्बन स्मॅशेसने. चला पहिला मोहरा अभि यांची जागा भरून करण्यात येते. आदित्य नागती संघाचे कॅप्टन संघाचे करते धरते आदित्य नागती. बघूया संघासाठी पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर असं कॅच पकडलंय अतुल यादवने. उत्कृष्ट बॉलिंग बोलावी लागेल रुपेश पाटील यांची. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न परंतु एका धावेशी समांतर. तुला प्लेयरची नाव वगैरे माहित असेल ना. प्लेयरची नाव वगैरे सांगशील ना मला. उत्कृष्ट बॉलिंग बोलावी लागेल रुपेश यांची. पहिलं षटक समाप्त. सुंदर अशी बॉलिंग बोलावी लागेल रुपेश पाटील यांची. 6 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च करून 1 विकेट घेतली आहे. बघा आपल्याकडे उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट बॅट्समन फिल्डर कॅचर सगळे आपण सन्मान चिन्ह देण्यात आहोत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट ट्रॉफी देखील आपल्याकडे विनर चॅम्पियन साठी. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं हेमंतचा मारा करेल धार्मिक टू हेमंत. स्कोर झालाय 4. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या. दुसरं षटक देखील महागडं असं ठरतंय अर्बन स्मॅशर्ससाठी. हा एक अतिरिक्त धावाची धावसंख्या वाढते 5 आणि 1 6. उत्कृष्ट कटावलेला परंतु बघूया एकच धाव मिळतीये. 1 ने धावसंख्या वाढते 7. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हेमंतचा मारा करेल आदित्य. आणि उत्कृष्ट कटवलेला हा पहिला षटकार 6 षटकार 6 आणि धावसंख्या वाढते 13. 1 बाद 13. दुसरं षटक चालू असताना आणि आदित्यची बॅट सुटली आहे. मस्त असा षटकार मिळाला. षटकारानंतर हा एक धाव 14. 12 बॉल 2 षटकार अखेर धावसंख्या दिले 14. 1 बाद 14. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं अतुल यादव.
उत्कृष्ट असे बॉलर्स, तेवढेच उत्कृष्ट असे बॅटिंग, सुसज्ज प्लॅनिंग. जादूची कांडी, जादूची कांडी दिली प्रथमेशने मला. चला आधी त्याला एक धावाची समांतर. तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना धार्मिक टू अतुल यादव. आपल्या संघासाठी काहीतरी उंची काढण्यासाठी आपल्याला शांत बसून राहावं लागणार आहे. थोडेसं शॉट्स येणं गरजेचं. चौकार षटकारची अपेक्षा करत असताना संघ
अतिशय उत्कृष्ट असा मॅच सुरू आहे आतापर्यंत. धावसंख्या 28. तीन ओव्हर धावसंख्या 28. 2 विकेट्स आणि आता बॉलिंगला आला आहे नेक्स्ट बॉलर आला आहे सनी आले आपल्या बॅटिंग आपल्या टीमसाठी बॉलिंग घेऊन. पुढचा षटकार सनी भानुशाली. अतिशय आक्रमक, जेवढे आपल्या बॅटिंगने आपल्या बॉलिंगने तेवढेच तोंडाने सुद्धा आक्रमक सनी भानुशाली. पहिला चेंडू आपल्या टीमसाठी. पहिला बॉल आणि डॉट बॉल. उत्कृष्ट असा बॉल सनीने पहिला बॉल टाकलेला आहे. 0 धावसंख्या पहिल्या बॉलवर. नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटची संधी आदित्यसाठी. बघूया तो या संधीचा फायदा किती घेऊ शकतोय. उत्कृष्ट असा फटकावलाय मात्र 1 धावेने संतुष्ट व्हावं लागेल त्यांना. केवळ 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकत 30. जीत बीच में आजा. फटकावलाय मात्र एक अतिशय चपळ तरुण संदीप दादाने पळत केवळ 1 धावसंख्या घेऊ दिली समोरच्या टीमला. पुढचा चेंडू आणि हा फटकावलाय आणि अरुणने कॅच घेतलेला आहे. बाद. आदित्य आउट झाला आहे. उत्कृष्ट असा कॅच अरुण यांचा. वरून घेतलाय अरुणने कॅच. हात जितके जाईल तितके वर केले. अरुण दिल जले. सनी आलाय आपल्या टीमसाठी आणि शिवानंद टीमसाठी प्रमुख सल्लागार म्हणून काम करत आहेत. बी ग्रुप जम्पर्सचे सल्लागार शिवानंद. नुकताच त्यांना लग्नाचा अनुभव आलेला आहे. क्रिकेटचा अनुभव त्यांचा दांडगाचा आहे, परंतु लग्नाचाही अनुभव त्यांचा आता सुरू झालेला आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवानंदसाठी. त्याला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा शिवानंद तुला. पाहूया आता कशी फिल्डिंग करतोय तो मैदानात. नो बॉल. नो बॉलची मालिका सुरूच. फ्री हिटचं बक्षीस शुभमसाठी नाही. फटकवलाय अरुणच्या हातातला बॉल पायाला लागून 2 धावसंख्या गेलेली आहे. नो बॉलचा काहीसा फायदा घेताना शुभम सुर्वे. धावसंख्या वाढत चाललेली आहे 34. आणि हा पुढचा चेंडू अर्बन स्मॅशरच्या बॅनरला लागून केवळ 1 धावसंख्या. ओव्हर झालेले आहे. धाव फलक आहे 35. 4 ओव्हर 35 धावसंख्या. आणि बी ग्रुप जम्परचे सर्वात तरुण बॉलर संदीप दादा आता बॉलिंग घेऊन आलेला आहे. पुढचा 5वा षटकार आपल्या टीमसाठी. स्ट्राइकला शुभम सुर्वे. फील्डमध्ये थोडासा बदलाव. आणि पहिला चेंडू संदीप दादा. पहिला फटका. 1च धाव. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. हेमंत फिल्डिंगची एक शान आहे त्यांच्या टीमची. हेमंत. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा 1 आणि थोडीशी बॅट्समन मध्ये थोडंसं गोंधळ. मात्र शेवटी एकच धावसंख्या. 1-1 ने धावसंख्या पुढे सरकते या ओव्हरची. संदीप दादा तिसरा चेंडू आपल्या टीमसाठी.
आणि उत्कृष्ट अशी कॅच आपल्या टीमसाठी रुपेशने सुंदर अशी कॅच घेतली आपल्या टीमसाठी. संदीप दादाला पहिला विकेट. शुभम सुर्वे एक मोठा विकेट. गेल्या मॅच मध्ये जवळजवळ 2-3 सिक्स त्यांनी मारले होते आणि आता मात्र त्यांना आउट व्हावं लागले. आणि संदीप दादाच्या बॉलिंगला कॅच हेमंत खुश आपल्या टीमसाठी. कप्तान हेमंत, भुवन, लगानचे भुवन, हेमंत. जयदीप मॅच बघता बघता उठून गेले आहेत. खुर्ची सोडली त्यांनी आणि हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. केवळ 1 रन, 2 रन आणि हा फटकवलाय 6. तेजस आपल्या टीमसाठी षटकार. तेजस आपल्या टीम साठी. एक मिनिट किती बॉल झाले अंपायर? 1 बॉल बाकी आहे. 1 मिनिट थोडासा एक सेकंड. धावसंख्येमध्ये थोडासा एक बॉल कमी होता आणि ओके डन. आता धावसंख्या आहे 43. शेवटचा चेंडू संदीप दादा. पुन्हा एकदा तेजस स्ट्राइकवर फटकावलाय आणि हा सुद्धा 6. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय तेजस. 90 पॉइंट्सला गेलेला तेजस आपल्या टीमसाठी 100% प्रदर्शन करताना. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय तेजस. 90. हा सुद्धा 6. उत्कृष्ट स्ट्राइकवर सुंदर अशी बॅटिंग फटकावलाय आणि हा आणि सुद्धा six. टीमची कमान आन मान शान. शिवानंद बॉलिंगला. शिवानंद आलाय बॉलिंगला. लग्नानंतर पहिलीच ही त्याची मॅच. पहिल्यांदाच बॉलिंगसाठी आलेला आहे लग्नानंतर. डायरेक्ट क्रिकेटच्या मैदानात, लग्नाच्या मंडपातून क्रिकेटच्या मैदानात असा त्यांचा प्रवास. स्ट्राइकवर पहिला चेंडू आपल्या टीमसाठी. हेमंत फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल करताना. पहिला चेंडू शिवानंद 142. डॉट बॉल. 142 नंबरची जर्सी घालून 142च्या स्पीडने बॉलिंग करणारा शिवानंद. डॉट चेंडू पहिला बॉल चंदनसाठी. दुसरा बॉल सुद्धा डॉट. चंदन एकेकाळी त्यांनी 1 बॉल 6 रन मारून मॅची जिंकवलेल्या आहेत. अनेक सामने त्यांनी घडवलेले आहेत. मात्र शिवानंदच्या 2 बॉलला 2 डॉट. पुढचा चेंडू फटकवलाय मात्र एक. चंदनला दुसरी धाव घ्यायची होती मात्र तेजस नाही म्हणाला. उत्कृष्ट अशी बॉलिंग आतापर्यंत. 3 बॉल मध्ये केवळ 1 धाव संख्या दिलेली आहे शिवानंदने. सनीचा सल्ला त्याला मिळालेला आहे. आता बघूया तो काय करतोय. सनीच्या सल्ल्याने चौथा चेंडू टाकायला शिवानंद तयार. फटकवलाय आणि हा एकच धाव. सुंदर अशी बॉलिंग आतापर्यंत म्हणावी लागेल. केवळ 2 धावा दिल्यात त्याने. शेवटचा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. हा फटकवायचा प्रयत्न केलाय आणि हा काहीच नाही. बॅड लक. चंदनचं बॅड लक. केवळ 1 धावसंख्या. 5 बॉल मध्ये केवळ 3 रन दिल्यामुळे हेमंतच्या चेहऱ्यावरती थोडस स्माइल. शेवटचा चेंडू डॉट बॉल आणि विकेट. उत्कृष्ट अशी बॉलिंग केली आपल्या टीमसाठी. केवळ 3 रन दिले शिवानंदने. लग्नाचा हा लाडू खाऊन आलेला खेळाडू टीमच्या या क्रिकेटच्या मैदानात गाजताना दिसतोय. लाडू वळताना दिसतोय. उत्कृष्ट अशी बॉलिंग केली त्याने. चेंडू असा काय फिरवला जणू काय लग्नाचे लाडू. सर्व टीम त्यांच्यावरती खुश आणि
लगेचच आपण शिवानंदला विचारूया. शिवानंद, काय वाटतंय तुला? शिवानंद, उत्कृष्ट अशी बॉलिंग केले, क्या क्या लगता है तुझे, ये चमत्कार तूने कैसे किया? एक दिन की प्रैक्टिस का ये सब है। तो तुझे बोलना है कि तूने एक दिन सिर्फ प्रैक्टिस किया है? हाँ, टर्फ पे टर्फ पे टर्फ पे टर्फ वरती त्याने एक दिवस प्रॅक्टिस केले, बाकी तो इतर दिवस रोज आता प्रॅक्टिस करतो आहे. आणि धाव संख्या झालेली आहे 52-53 धावांची आवश्यकता. बी ग्रुप जम्पर्सला हा सामना जिंकायचा असेल तर 53 धावा करायच्या आहेत त्यांना 6 ओव्हर्समध्ये. 53 धावा. टीमचे ओपनिंग बॅट्समन यश आणि जीत स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला कोण असणार आहे? जीत स्ट्राईकला आहे. यश नॉन स्ट्राईकला. उत्कृष्ट अशी ही मॅच सुरू आहे. सर्व सामने हे अतिशय रंगतदार पद्धतीने सुरू आहेत. आपल्या या पाचही टीमचे ओनर्स, अतिशय त्यांचं मोलाचं योगदान. हेमंत मिश्रा, अतुल यादव, प्रथमेश सावरकर, अर्बन स्मॅशर्सचे ओनर्स. बी ग्रुप जम्पर्स जी आता बॅटिंगमध्ये आले आहेत त्याचे ओनर भूषण पाटील, अध्यक्ष भाजप संत ज्ञानेश्वर नगर वैतीवाडी मंडळ ठाणे शहर. विशेष कार्यकारी अधिकारी भूषण पांडुरंग पाटील यांचं मोलाचं योगदान ओनर्स म्हणून बी ग्रुप जम्पर्सचे. यानंतर टॉस, पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे. तोपर्यंत बाहेर आपण पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे. ग्राउंडमध्ये मॅच सुरू होते. पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे आणि मॅच सुरू होते आता पुढची. 53 धावांची आवश्यकता. तेजस, अर्बन स्मॅशर्स. पहिला बॉल आणि एकच गोंधळ झाला, मात्र एकच धाव. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. दुसरा बॉल डॉट. उत्कृष्ट अशी फिल्डिंग गणपतची. एक सेकंड जरा एक सेकंड थांबवायचा आहे. स्कोअर बोर्ड मध्ये थोडासा एक इश्यू आलेला आहे. एक सेकंड. तोपर्यंत सल्ला मसलत करू शकता तुम्ही. नॉन स्ट्रायकरला होते सुरुवातीला यश, स्ट्राईकला होते जीत. पहिल्या बॉलला एक धावसंख्या, दुसऱ्या बॉलला 1 धावसंख्या. 2 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. माफ करा, दुसरा डॉट आहे. कोरडवरती सगळेजण ओरडताना माफ करा, माफी असावी. 0 धाव दुसऱ्या बॉलला. केवळ 1 धाव झालेली आहे. 2 बॉल. आणि हा फटकवलाय, मात्र जंप केलाय. बी ग्रुप जम्परच्या समोर जंप केलाय धार्मिकने आणि 1च धाव. आतापर्यंत चांगली बॉलिंग आणि हा वाईड बॉल. अवांतर धाव. फटकवलाय आणि 6. मिसफील्ड आणि 6. जीत कडून आलेला आहे पहिला 6 आपल्या टीमसाठी. मला वाटतं आपल्या टीमने त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जीतसाठी चांगली बॅटिंग करतोय जीत. प्रोत्साहन द्यायचंय प्लेयर्सला. अंपायर थोडंसं सल्ला मतलत करून पुढचा चेंडू. तेजस. 2 बॉल अजून बाकी या ओव्हरचे. आणि वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड. आणि चांगला बॉल, मात्र 1 धाव संख्या घेण्यात यशस्वी झाले आहेत बी ग्रुप जम्पर्स. एक मिनिट, कोणी सांगितलं? हेमंत. ग्राउंड मध्ये 2च अंपायर आहेत. आणि हा डॉट बॉल, चांगला बॉल म्हणावा लागेल. ओव्हर झाले आहे. धाव संख्या आहे 11. एक चांगली बॉलिंग झाली होती, त्याच्यानंतर
एक षटकार खाल्ला, मात्र पुन्हा एकदा पुढची ओव्हर आणि 11 धावसंख्या झालेली आहे. हेमंत यांना अंपायर्स कडून पहिलं रेड कार्ड दाखवण्यात आलंय. हेमंत, परत त्यांना आधार कार्ड दाखवलं जाईल, घरी पाठवलं जाईल. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल, बॉलिंग मध्ये थोडेसे बदल. कॅप्टन आदित्य नंबर 33, 42 धावा पाहिजेत केवळ 5 ओव्हर मध्ये. लवकर सामना सुरू करायचा आहे, थोडासा उशीर होतोय. आदित्यला पण लवकर जायचंय. चंदन आलाय बॉलिंगला. चंदन, जीत स्ट्राईकला. एक 6 मारलाय जीतने आतापर्यंत. डॉट बॉल, सुंदर बॉल म्हणावा लागेल, चांगला बॉल, उत्कृष्ट अशी बॉलिंग. डॉट बॉल, जीत. परत एकदा डॉट बॉल आणि हाताला लागून स्टंपला लागलाय. काय म्हणायचंय अंपायरचं, काय म्हणणं आहे याच्यावरती? नाही नाही, नॉट आउट. चांगलं यष्टी रक्षण करताना शुभम, मात्र बॉल स्टंपला लावायचा आहे, हात नाही. पुढचा बॉल नो बॉल आणि मिसफिल्ड. प्रशांत तावडे यांच्याकडून मिसफिल्ड. एक उत्कृष्ट अशी भेट बी ग्रुप जम्पर्स यांच्यासाठी. मिसफिल्डच्या स्वरूपात 4 रन आणि त्या सुद्धा नो बॉलवर, म्हणजे फ्री हिट. पुढचा चेंडू हा फ्री हिट जीत साठी. पुन्हा एकदा नो बॉल आणि 1 धाव संख्या त्याच्यावर. नो बॉलवर 1 धाव संख्या. पहिले 2 बॉल चांगले टाकल्यानंतर नो बॉलची मालिका सुरू झाली आहे. फ्री हिट. परत एकदा नो बॉल. नो बॉल मात्र सातत्याने सुरूच आहे. नो बॉल थांबत नाहीये, नो बॉल सुरूच आहे. फ्री हिट, परत एकदा फ्री हिट. आणि हा टोलवलाय. एक धाव. चपळ तेजस फिल्डिंग मध्ये. लवचिक असे तेजस. आणि परत एकदा नो बॉल दिलाय लेग अंपायरने. नो बॉल. नो बॉल थांबत नाहीये. चंदन थोडेसे फ्रस्ट्रेटेड. आणि हा 6 मारला आहे यशने आपल्या टीमसाठी 6 मारून धावसंख्येमध्ये मोठे बदल करत आहेत. धावसंख्या झाली आहे 28. दुसरीच ओव्हर सुरू आहे आणि हा फटकवलाय चेदेशच्या डोळ्यावर, तोंडावर. कुठे बॉल आला त्याने अडवला, हाताने अडवलाय. हाताने अडवलाय. चपळ तेजस, लवचिक तेजस. आणि हा पुढचा चेंडू. एक धाव. ओव्हर झाले आहे आणि ओव्हर अंती धावसंख्या 30. 2 ओव्हर 30 आणि आता 24 धावा हव्यात केवळ. माफ करा, 23 धावा हव्यात 24 बॉल मध्ये. 23 धावसंख्या. शुभम सुर्वे टीमसाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॉलिंगला आला आहे शुभम सुर्वे. शुभम गतिमान गोलंदाज. रॅपिड. बोल्ड काढलेला आहे पहिल्याच बॉलला आणि पहिल्या बॉलला विकेट घेण्याची ही त्यांची क्षमता पहिल्या मॅच मध्ये पण दिसून आली होती. त्यांनी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा असंच पहिल्या बॉलला विकेट घेतला होता. या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या बॉलला विकेट. बोल्ड सुरूच. शुभम सुर्वे अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करतोय WPL सीझन 2025 मध्ये. अरुण आलाय बॅटिंगला टीमसाठी. अरुण बी ग्रुप जम्पर्स. वाईड बॉल. एक चांगला विकेट्स नंतर एक वाईड बॉल. आणि पुढचा चेंडू आणि चपळ तेजसने अडवलाय. चपळाईने केवळ 1 धावसंख्या.
झाली. पुढचा चेंडू आणि इझी कॅच. यशची कॅच इझी. सनी आलाय बॅटिंगला. 2 विकेट्स आतापर्यंत घेतले शुभम सुरवेनी. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत. महत्वाचे 2 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे शुभम. आणि आता सनी आला आहे बॅटिंगला. बघूया त्याची बॅट कशी बोलते. आणि हा डेली आहे. डेलिबरेट केला होता त्यामुळे धाव घेता आली नसती अशी. पण पुढचा चेंडू. 2 बॉल बाकी. बघूया सनी काय करतोय. आणि हा एक धाव संख्या घेण्यात यशस्वी. अभिषेक यांच्या हातात बॉल काय सुटेल. आणि हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. 33 धावसंख्या झाली आहे आतापर्यंत. 3 ओव्हर 33 धावसंख्या झाली आहे. आणि जिंकायला हवेत 18 बॉलमध्ये 20. 18 बॉल 20 धावसंख्या हवी जिंकण्यासाठी. बॉलिंगला आला आहे निखिल गावडे. निओ द लेग स्पिन बॉलर क्रॅकर. तोंडाने अतिशय सुंदर असे साहिल. पहिला चेंडू फटकवलाय आणि 6. पहिला बॉल 6 निओला सनी कडून. तोपर्यंत पुढच्या मॅचचा टॉस करायचा इथे कॉमेंट्री जवळ येऊन. पुढचा चेंडू फटकवलाय मात्र एक धाव संख्या. सनी थोडेसे नाखुश. पुढचा चेंडू धावसंख्या 40. आणि स्टंपिंग. उत्कृष्ट अशी तेजस्वी स्टंपिंग. आणि अरुण आउट झालाय. मात्र टीम साठी आलेला आहे कॅप्टन भुवन हेमंत मिश्रा उर्फ हेमू. कुणाल खेमूचे चुलत भाऊ हेमंत मिश्रा बॅटिंग झाले आहेत. टीम साठी जणू काही आमिर खान भुवन. आणि रिव्हर्स स्वीप त्यांच्या बॅटिंगने. पहिलाच रिव्हर्स स्वीप. 1 धावसंख्या घेण्यात यशस्वी. स्ट्राइक दिले आहे सनी साठी. बघूया सनी त्याचा प्रकाश किती पाडतो या मैदानात. आणि फटकवलाय 6. सनी आपल्या टीम साठी ठरला आहे धुरंधर असा बॅट्समन. टीमला जीतच्या दिशेने घेऊन जाण्याचा नाही. 47 धावसंख्या झाली आहे. 47. 6 हवेत. 6 रन्सची आवश्यकता जिंकण्यासाठी. फटकवलाय आणि हा चौका. बॅटिंग केली सनी आतापर्यंत खूप चांगली. केवळ 2 धावसंख्या हवेत त्यांना. आणि ओव्हर्स आहेत खूप. 2 ओव्हर मध्ये तब्बल 2 धावांची आवश्यकता. कशा होणार. खूप कमी ओव्हर्स बाकी आहेत. आणि पहिला बॉल हेमंतने मारला आहे. 1 रन. आणि जीत का तिलक लगाने आए हैं सनी. आणि पहिली जीत आपल्या टीम साठी. बी ग्रुप जम्पर्स जिंकलेले आहेत. विजयी झालेले आहेत. हा सामना अतिशय मोठ्या फरकाने. खूप गडी राखले त्यांनी. खूप ओव्हर्स त्यांनी राखल्या. शेवटपर्यंत मॅच जाऊ दिली नाही. उत्कृष्ट